वा भोंगे पाटील वा, काय व्हायला पाहिजे तुमच्यासाठी भोंगे पाटील. कमीत कमी जनाची नाही तर मनाची तर ठो लाज वाटते का लाज. वाय बे तू काय करू राहिली इथं. अरे म्हाताऱ्या डांगऱ्या, मी तर काय करतो काय नाही करीत ते सगळं बाजूला राहू दे. तू इथं या बाई सोबत काय करून राहिला मला हे सांग. अरे वाय बे ते अरे डांगऱ्या तो तोच इथं सोडायला लागली का आता. तू फक्त घरी चल आता. लय भोंगे पाटील चालू आहे का. लोकाला जमिनी वाटायला निघाला. थांब थांब तू घरी चल, तुला नाही भोंगा करून आणायला लावलं तिथून पुढं. का बे शांते, किती वेळ झाला, किती उशीर केला तू. या भोंगे पाटलाले वाट बघायला लावली तू. अरे माझा राजा, तुमच्यासारखं नाही मौल. मला सगळ्यांच्या नजरा चुकून यावं लागत्या. आणि त्याच्यात आज मला नवरा बी घरीच काढला होता, त्याच्यामुळे उशीर झाला. असं झालं होय, बर जाऊ दे, ये ना जवळ. वाय बे भाऊ, हे 12 बोड्याचं म्हातारं नुसतं जवळ 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 राहिलं त्या शांताबाईच्या. अरे पिस तुल्या मला दिसू राहिलं ना. अरे गप ना बाबा, कायला बोलू राहिला. त्या डांगरीने ऐकलं ना, ते आपल्या दोघाला इथं मरणाचं झोपीन. गपची पायकू आहे दोघं काय बोला ते. म्हाताऱ्याने आमच्या खानदानीचं नावच रोशन केलं. याचे आईचं डांगर याचे प्युअर वयाचं ना याला प्युअर. याच्या भासनात गावरा गेले तरी याला अक्कल आहे ना. अहो पाटील, जवळ तर मी येते, पण मी तुम्हाला एक काम सांगितलं होतं ते तुम्ही केलं का. कोणतं काम ग शांती. पाटील ने टाका पाटील. आठवलं. अरे मौली राणी, केलं तो काम, टेन्शन न घेऊ तो. थांब 2 मिनिट. हे घे 20,000 रुपये. हे धर, आपली धरणाच्या कडीला 2 एकर जमीन आहे. ती कोणाला अजून माहिती नाहीये. नावावर करून देतो. डॉक्युमेंट तो नावावर केलेले, कोणाला सांगू नको. हे मोय राणीला बक्षीस आहे मायाकडून. काय 12चं म्हातारं आहे. 500 एकर जमीन होती त्याच्याकडे, 500 एकर. आखी 450 एकर बाया पायन रांडा पाय घातली. या म्हातारेले तमाशाचं नाव होतं. तमाशाचं नाही बे, रांडांचा. बाबा आता किती राहिली जमीन. 50 एकर तर राहिली होती बाबा. त्याच्यातली 2 एकर फुकिली आता शांतीपाई. त्याला म्हाताऱ्याचा आज पांढा फोडच करतो. आपण वाय भाऊ, हे डांगर आपल्यावरच दादागिरी करीन, आपल्यावरच पलटण घरी गेलं मरणाचा गाठी घाले आणीन. आपला विश्वास कोण ठेवीन. हे डांगर उलटण आपल्यावर म्हणून मी पुढं काय दाखा, प्रूफ काय दाखायचं मग याले. अरे उपटसून द्या तुला काय येतं मग. इंडियाज गॉट लेटेंड दाखवायला आणलं का. काढ ना मोबाईल, काढ ना फोटो. येड भोकाचे काढ लवकर. मोबाईलच्या कॅमेऱ्यात काय काढतो फोटो. नेट नाही आले, ब्लर आले. मग मी डायरेक्ट कॅमेरा आणलेला आहे योगी. चुप कर बे कुत्ते. मला वाटलंच होतं काहीतरी होणार, त्याच्यामुळे मी कॅमेराच घेऊन आलो होतो. काढ आता फोटो, फुल एचडीत काढ, फुल क्लिअर काढ. असं क्लिअर काढ ना, झूम करू दिसला पाहिजे घरच्याला. चाल का तू डेंजरस माणूस. लवकर कॅमेरा येते, फोटो काढे तुम्ही. काढले काय वाय भाऊ, किती काढले. मस्त काढले, 10-12 काढले. भात झाले की कॅमेरा. हा भात झाले. ऐकू आता काय म्हणते आपण. बाई डायरेक्ट 2 एकर महिनावर केली होय बाई महाराजा. मग शांते, भोंगे पाटील म्हणते मला. भोंगे पाटलाच नाद करता का कोणी. डांगऱ्याच्या मला लय डोकं सरकला. मी चालू थांबे बे भाऊ. वा भोंगे पाटील वा, काय व्हायला पाहिजे तुमच्यासाठी भोंगे पाटील. कमीत कमी जनाची नाही तर मनाची तर ठो लाज वाटते का लाज. वाय बे तू काय करू राहिली इथं. अरे म्हाताऱ्या डांगऱ्या, मी तर काय करतो काय नाही करीत ते सगळं बाजूला राहू दे. तू इथं या बाई सोबत काय करून राहिला मला हे सांग. अरे वाय बे ते अरे डांगऱ्या तो तोच इथं सोडायला लागली का आता. तू फक्त घरी चल आता. लय भोंगे पाटील चालू आहे का. लोकाला जमिनी वाटायला निघाला. थांब तू घरी चल, तुला नाही भोंगा करून आणायला लावलं तिथून पुढं. मित्रांनो, हा व्हिडिओचा 3रा भाग आहे. याच्या आधी आपण 2 भाग रिलीज केलेले, चॅनलवर जाऊन बघू शकता तुम्ही. त्यामध्ये या डांगऱ्याने भरपूर करामती केलेले, ते पण बघायला तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि मित्रांनो, लफडेबाज म्हाताऱ्याचा पार्ट 4 जर तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये पार्ट 4 लिहा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद. उठाय डांगऱ्या, व्हाय ना घरी. आता चालू, अजून काही झालं पण नाही आमचं. थोड्या वेळ थांब, काही भाऊ दे. अरे व्हाय घरी.